हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आम्ही लोकसभेच्या राज्यामध्ये 16 तर मुंबईमध्ये 3 जागा लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर नाही। नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। महाविकास आघाडीच्या काळामध्ये फडणवीस शेलार यांना अटक करण्याचा डाव होता। मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा दावा। तर भाजपत शिंदेंना तुरुंगात टाकणार होते। आज जेलवारी टळली आहे, पण उद्या टळणार नाही। संजय राऊतांचा पलटवार। बंडखोरी केल्यास निलंबनाची कारवाई। सांगलीमध्ये विशाल पाटलांना प्रदेश काँग्रेसचा इशारा। विशाल पाटील आज उमेदवारी अर्ज मागे घेणार का? महाविकास आघाडीसह राज्याचं लक्ष। सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची बैठक। मुंबईतील मराठा हॉटेलमध्ये अविनाश अभ्यंकर आणि बाळा नांदगावकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। रत्नागिरी रायगडमधील प्रचार सभांना भास्कर जाधव यांची दांडी। भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा सुरू। महायुतीमध्ये नाशिकचा तिढा अद्यापही कायम। शिंदे गटाचे हेमंत गोडसे मुंबईमध्ये ठाण मांडून तर भाजपचे दिनकर पाटील नाशिकमधून लढण्यास इच्छुक। देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा। काँग्रेसनं म्हटलं होतं, याचा अर्थ जास्त लेकरं असणाऱ्यांना काँग्रेस देशाची संपत्ती वाटेल। पंतप्रधान मोदींच्या टीकेनंतर राजकीय वातावरण तापलं। मोदी द्वेषाच्या घोड्यावरील नवरदेव। पंतप्रधान सन्मानाच्या लायकीचे नाहीत। कपिल सिब्बल यांची घणाघाती टीका। तर मोदींचं वक्तव्य निवडणूक आयोगाला दिसत नाही का? संजय राऊतांचा सवाल। महायुतीचे 4 उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। श्रीरंग बारणे, सुजय विखेंसह सदाशिव लोखंडे आणि हिना गावित अर्ज भरणार। महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आज नामनिर्देशन भरणार। संभाजीनगरमध्ये चंद्रकांत थेरे तर बीडमध्ये बजरंग सोनवणे उमेदवारी अर्ज दाखल करणार। अजित पवार गटाचा जाहीरनामा दुपारी 12 वाजता प्रसिद्ध होणार। सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार। अमरावतीसह वर्ध्यामध्ये आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सभा। महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन। नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी आज महायुतीचा कार्यकर्ता मेळावा। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अशोक चव्हाण उपस्थित राहणार। रशिया, युक्रेन आणि इराण यांच्या युद्धामुळे कापसाचे भाव कडाडले। सरकारकडून कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी 4000 कोटींची तरतूद। आचारसंहितेनंतर वाटप होणार। फडणवीसांची माहिती। मला आणि माझ्या पुतण्याला मारण्याचा कट रचला जातोय। माझ्या जीवाला धोका। ममता बॅनर्जी यांचा भाषणामध्ये गंभीर आरोप। काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा आजचा केरळ दौरा रद्द। अचानक आजारी पडल्यामुळे राहुल गांधींचा रांची इथला सभेत देखील गैरहजर। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी। तिहार जेलमध्ये केजरीवालांना इन्सुलिनचा डोस द्यायचा की नाही यावर निर्णय होणार। भारताचा ग्रँडमास्टर डोम्माराजू गुकेशचा टोरंटोमधील कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत मोठा विजय। गुकेशचा आता वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेमध्ये चीनच्या डिंग लिनेरसोबत सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।